तर ही दुसरी बातमी आपण बघतोय। राज्य सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालं आहे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी। त्याच्यामध्ये मंत्री दिसतायत आपल्याला, विखे पाटील, त्याचबरोबर शंभूराज देसाई आहेत। आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद होतीये जरांगे पाटलांची, ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी रवी जयस्वाल हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रवी, काय सांगाल, काय चर्चा झाली आहे? कारण आता एकतर आंदोलनाची हाक दिलेली होती जरांगे पाटलांनी आणि हे शिष्टमंडळ सरकारचं पोहोचलंय। आंदोलन आता होणार की नाही याविषयी काही माहिती मिळू शकली आहे तुम्हाला? आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला आंदोलनाची घोषणा केलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेलं आहे। जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे सरकार प्रयत्न करणार आहे। या शिष्टमंडळामध्ये जर आपण बघितलं तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत, उदय सामंत आहेत, शंभूराजे देसाई आहेत, त्याचबरोबर आमदार प्रसाद लाड सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। 29 ऑगस्टला जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत। हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात यावं, त्याचबरोबर ज्या राज्यामध्ये 58 लाख कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्या सगळ्या नोंदींचा डेटा देण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी जरांगे पाटील यांची आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे की जरांगे पाटील यांनी आंदोलन करू नये अशा पद्धतीची मनधरणी आणि प्रयत्न या सगळ्या शिष्टमंडळाकडून करण्यात येत आहे। आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सगळे सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीमध्ये आहे। तर जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही किंवा मग नोंदींचा 58 लाख नोंदींचा डेटा दिला जात नाही आणि कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जात नाही, तोपर्यंत आंदोलनावरती ठाम असल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी जर आपण जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया ऐकली तर त्यांनी सुद्धा ही असंच म्हटलंय की बाबा जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आंदोलनावरती ठाम आहे। आंदोलन हे होणारच आणि तेही अंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी होणार असल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता या शिष्टमंडळाच्या मनधरणीला किती यश मिळतं हे पाहावं लागणार आहे। आता या सगळ्या शिष्टमंडळाची आणि जरांगे पाटील यांची आता चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। खरं आहे रवी, हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। जरांगे पाटलांसोबत ते चर्चा करताना दिसतायत आणि दुसरं म्हणजे सगळ्यांच्या समोर सुद्धा ही चर्चा होतीये, त्याच्यामुळे काही तोडगा निघालाय असं काही वातावरण तुम्हाला दिसतंय? आपण जर बघितलं तर जरांगे पाटलांच्या काही मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावं, त्याचबरोबर राज्यामधल्या काही नोंदी आहेत त्या 58 लाख नोंदींचा डेटा देण्यात यावं, जे बलिदान गेलेले कुटुंब आहेत त्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात यावं, त्याचबरोबर त्यांना नोकरी सुद्धा देण्यात यावी। आणि यासोबतच आपण जर बघितलं तर सारथीचे काही योजनांचे प्रश्न आहेत, या सगळ्यांना घेऊन जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। येते 29 तारखेपासून ते पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर हे सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे। त्यांचे मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। काही दस्तावेज जे आहेत ते विखे पाटलांनी सोबत आणलेले आहेत आणि ते सगळा दस्तावेज जरांगे पाटील यांना वाचण्यासाठी दिला गेलेला आहे। आता या सगळ्या चर्चेनंतर नेमकं काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की जरांगे पाटील आंदोलनावरती ठाम असणार आहेत की तोडगा निघणार हे बघावं लागणार आहे। खरं आहे रवी, माझा हाच प्रश्न आहे की म्हणजे ज्या पद्धतीने चर्चा होतीये किंवा ज्या पद्धतीचे त्यांचे एक प्रकारे देहबोली दिसतेय किंवा चेहऱ्यावरचे हावभाव आहेत त्याच्यावरून काही तुम्ही अंदाज बांधू शकता का? किंवा तिथं मोठ्या संख्येने आपल्याला मंत्रिमंडळामधील जे मंत्री आहेत ते तर दिसतायतच, पण त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा जरांगे पाटलांचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपल्याला दिसतायत। मग अशामध्ये आतापर्यंत जी बैठक झाली आहे, जी चर्चा झाली आहे, त्याच्यातून म्हणजे सरकारसाठी सकारात्मक असं काहीतरी तोडगा निघेल, मार्ग निघेल अशा काही तुम्हाला हावभाव दिसतायत का जरांगे पाटलांचे किंवा त्यांच्या समर्थकांचे? या सगळ्या शिष्टमंडळाने नेमकं कोणता डेटा सोबत घेऊन आलेत किंवा नेमक्या कोणत्या अंमलबजावणी ते सोबत घेऊन आलेत या संदर्भात अजून आपल्याला माहिती कळाली नाही। मात्र विखे पाटलांनी जो दस्तावेज सोबत आणलेले आहेत ते सगळे दस्तावेज जरांगे पाटील यांना वाचण्यासाठी दिले गेलेले आहेत। चर्चा सुरू आहे शिष्टमंडळामध्ये जरांगे पाटील यांच्यामध्ये। आता नेमकं या सगळ्या तर नेमकं खरं आहे रवी, कारण अल्टिमेटली
जी भूमिका आहे ती जरांगे पाटलांची, ते बोलताना या ठिकाणी आपल्याला आवाजही ऐकू येतोय, त्यांची चर्चा ऐकू येते. कालावधी जो दिला तुम्हाला त्याच्यामध्ये दिला शिंदे समितीने एकूण किती शोधल्या आज अखेर राज्यात 58 लाख. त्याच्यामध्ये किती दाखले दिली दाखल आपल्याला आपला काय संबंध 1986चा आपला काय संबंध आपला काय संबंध नाही. या आधी पंजाब देशमुखांच्या काळात झालेल्या विषयाशी आपल्याला काय देणे आपलं देणे घेणे येतं. शिंदे समितीने आज अखेर संपूर्ण राज्यात शोधलेली एकूण नोंदी 58 लाख. आपला फक्त इथं संबंध हे यांचं कसं जोडायचं आपल्याला 37 लाख वाटत झालं. मग इथं कन्फ्युजन व्हायला लागलं तुमच्या काय व्हायला लागलं. तोच प्रश्न आहे त्याच्यामध्ये तो 58 लाखाचाच भाग येतो. शिंदे समिती हो ना कशी शोधली ह्या? लक्षात घेत मी तो ते आज अखेर शिंदे समितीने संपूर्ण स्थापन किती 14 लाख रुपयांना दिले त्यापैकी दिलेलंच नाही. आपला तो विषय नाही चालला शिंदे समितीने एकूण नोंदी किती शोधल्या? 58 लाख. अगोदरचे हा होतं टोटल 58 आहे पहिल्यापासून. नवीन शिंदे समितीने शोधल्या. नवीन नाही नवीन नाही नवीन असं फक्त आपलं हे होतंय शिंदे साहेबांची शिंदे मला समितीनं पूर्वी शोधले तर त्यांना माहित नाही ह्यातले किती लोकांनी अगोदर दाखले घेतले आणि किती लोकांनी घेतले टोटल शोधलेले एवढे आहे त्यामुळे त्यापैकी त्यांना कार्यवाही पूर्वी झाली एवढी. सापडली किती एवढी पण त्यातले ऑलरेडी काही लोकांनी तुम्हाला दाखले घेतले होते ना अगोदर. कोणाला शिंदे नोंदी कमी नका करू. नाही 58 तर फिक्स आकडा आहे. हा कमी नका करू. ह्या शिंदे समितीने शोधल्या नाही टोटल कमी नाही होणार त्यामध्ये त्याच्यापैकी जी कार्यवाही झाली आतापर्यंत 58 मध्ये कार्यवाही झाली. व्हेरीफाय करता येईल आपल्याला की ह्याच्यामध्ये जुन्या लोकांनी दाखले घेतलेले आहेत का. लाईट गेली काय ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचं घेतलंच कशाला? पूर्वी शोधायला लावलं ज्यांचे कमी प्रमाणपत्र घेतलंय ते लोकांना नाव घेतलं कशाला? मी हे तीनदा विचारलं. प्रत्येक जिल्ह्याने आहे आकडा. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी तेच म्हणतोय मी पण तेच म्हणतोय. आकडा जो दिलाय ना त्याचा. होय मी पण तेच म्हणतोय. 58 लाख नोंदी ह्या शिंदे समितीने शोधल्या. ज्याचा पूर्वीचा दाखला आहे ते कसा शोधित येईल? ते शोधायला लावलेलीच नाही समिती आपण. तेच ते ते जिल्हा नवीन शोधलेले आहेत ना. हा हेच म्हणतोय मी पण. राजे ते त्यांनी आता जो दिला ना माहिती तो जिल्हानी आहे. हा मी तेच म्हणतोय. जिल्ह्याने कार्यवाही झाली ना सगळी. जिल्ह्याने विभागीय कारवाई झाली फक्त विषय आपल्या त्यांचं म्हणणं कसं आहे 58 लाख पूर्वी नोंदींपैकी सगळ्या नवीनच शोधल्या जातात. तो होय त्याचं उत्तर. ते आता जे- त्याचं नाही काही नाही अगोदरचे नाही कमी असणार करू आहेत नका. ना, तो आधीचं कशाला शोधायला पाठवलं आपण त्यांना? त्यांना नवीन रेकॉर्डला रेकॉर्ड शोधायला जेवढ्या पूर्वी दिसल्या नवीन त्यांना रेकॉर्ड शोधायला लावला. बरोबर. तर त्यांनी नवीन नोंदी जुन्याच नोंदी पण नव्या ठेवण्यात शोधल्या. हे आम्हाला सरकारनं लिखी दिलं. तुम्ही दिलं एकदा मंगल प्रभात लोढा साहेबांनी दिलं, एकदा सरकार साहेबांनी दिलं. मग तिथं वाशित त्याविषयी साहेब स्वतः आले. त्याच्यानंतर आत्ता विखे पाटील साहेबांनी सुद्धा दिलं 3 महिन्यापूर्वी. बरोबर. म्हणलं 58 लाख येतो किती आहेत समाजाला खरं तरी सांगा. ते कमी करायचं तर मी त्या कमी काय होऊ देणार नाही. कमी करायचा प्रश्नच नाही दादा. कमी नाही होऊ हा देणार. रेकॉर्ड तर फायनल आहे आपला 58 लाखाचा. सुन्याचं काय घ्यायचं इथं 1900 हे कशाला म्हणलं उगाच येड्यात करायचा धंदा. नवीन सरकार शिंदे साहेबाचं आणि फडणवीस साहेबाचं यांनी दोघांनी मिळून आम्हाला 58 लाख नव्यानं नोंदी दिल्या. हे लपडं काय याला उगाच आमचे म्हणजे इमानदारीने नाही. हे जास्त रोष वाढायचं काम आहे आता. नाही आपण शिंदे साहेबांना एक मिनिट क्लिअर करून द्या. फोन लावतोय. शिंदे साहेब तुमच्या पुढे कशाला बोलत नाही विचारून ह्यातलं बायपार्केशन द्या विगतवारी काय आहे? मी जे म्हणतोय ना 58 लाखाच्या नोंदी कमी करायचा डाव आहे ते विशेष नाही नाही. नाही कारण आता शिंदे साहेब का तुमच्या पुढे बोलणार नाही. एक मिनिट बोलू. आहे ते आहे ते कशाला कुठं त्यांना काय नाविराज आहे त्यांचा. हॅलो नाही साहेब दादा साहेब नमस्कार. नाही आम्ही भोगलोय ते सांगतो राजे. आता ते 3-4 महिने 5वा महिना झाला आता लाडभोंची मरमर याचं चालू.